जराशी, मी येतो म्हटली जराशी गावातून. आई कुठे चालली तू? काय चालली? दुकानात चालली काय? माझ्यासाठी चिप्सचा पुडा आणून एक दुकानात चालली असन तर त्या आजीच्या दुकानात नाही चालली मी तिकडे कामी चालली जराशी. घरावर लक्ष ठेव जो, नाही तर ते कुत्रं धसून जाईल घरात. हा, जेवढा स्वयंपाक केला पुरा खाऊन घेईन, भाजी पोळ्यागी सगळं खाऊन घेईन म्हटलं. ते कुत्रा घेऊन बसली मोठी तिथं, खेळायला लागून जाशील. कुत्रा उठून ना नेमकं घरात चाललं जाईल म्हटलं. माझ्यासाठी चिप्सचा पुडा आणजो मग, नाही तर मी जाऊ देईन कुत्र्याला घरात, खाऊ देईन सगळंच सगळं. कुत्रा जर घरात गेलं तर तुला भल्ली मारन मी पिंके, लक्षात ठेवजो तू. हा, तुला वाटत असन आई लाडच करून म्हणून, नाही मी मारन म्हटलं. मग कुत्र्यानं जर भाकरी खाऊन घेतल्या साऱ्या तर, आणि तुला उपाशी ठेवतो मग 2 दिवस. आई मजाक केली ना व, मी नाही जाऊ देत ना घरात, पण आणजो ना एखादा पुडा माझ्यासाठी. आई लय मन करून राहिलं व खायचं आता. आई आणजो ना व. हा, घेऊन येईन एखादा. तसं तिथून मला सामान आणणंच आहे जरासं कुसुम काकूच्या दुकानातून. एकच चिप्सचा पुडा आणून लक्षात ठेवजो, नाही तर मग जे आणलं ते खाऊन घेशील सारं. अहो आई एकच पाहिजे हो मला, मी जास्त खातच नाही. तू लय मोठं आणशील ना तरी मी एकच खाई नाही. हा ठीक आहे, लक्ष ठेवजो मग. आई बाबा कधी येते? बाबा नाही काय घरी? हा, सकाळपासून जाते तर येतही नाही आई. सगळ्याचे बाबा तरी दिसते, माझे बाबा तर बघ सकाळी जाते संध्याकाळी दिसते मला. तुझा बाप काय रिकामा आहे काय? कामाला जाईन, कामाला नाही जाईन, कामाला नाही जाईन तर खाशीन काय मग? हा, माती गोटे खाशीन काय घरात? काही आनंद तवाच खाशीन ना. कामावर जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तेव्हा कुठं दिसते म्हटलं सारं घरात. आई बाप नको म्हणून ना, बाबा म्हणणं. बाबा ना ते माई, तू अशी काऊन बोलतो आई? आमच्या शाळेत सांगते ना, बाबाले बाबा म्हणावं म्हणते, बाप नाही म्हणावं म्हणते, माई नाही म्हणावं म्हणते, आईला आई म्हणावं म्हणते. हो बरोबर आहे तुया, लय शिकून राहिली मला आता. चल जातो मी, येतो मग तिकडून. किती बोलतो व पिंकी तू तुझ्या आईले? भल्ली बोलतो. माझ्या आईला तर एवढं बोलताच नाही येत. माझ्या आईला जर थोडंसं जरी काही म्हटलं ना, माझी आई तर बदा काढतेच मला, अशी मारते का नाही. मी बोलतच नसतो बा जास्त. बोलाच लागते माझ्या आईले. माझी आई काय करते, मला कोणी खाऊचे पैसे देते का नाही. आता मी मामाच्या घरी जातो, इकडे माझ्या आत्याच्या घरी जातो की नाही, आणि तसे माझ्या घरी पाहुणे येते. मग पाहुणे आले का मला पैसे देते बिचारे खाऊले. आता तर कोणी 50 रुपये देते, कोणी 100 रुपये देते बिचारे. आणि माहित आहे 10 रुपये 20 रुपये असे देतच राहते. माझी आई एवढी हुशार आहे म्हटलं. माझी आई काय करते, पैसे घेऊन घेते म्हटलं. हा, आणि ठेवून घेते, मला घेऊन नाही देत. मग मी माझे पैसे संपेपर्यंत सगळं घेऊन मागतो माझ्या आईले. आई 10 रुपयात झाले व, आई 20 रुपयात झाले व, असं करू करू पुऱ्या पैशाचं खाते मग मी काय गंमत आहे का मग? मग काय होते, आपल्या आईलाच द्या लागते. मग आपली आई आपल्याला काही घेऊन नाही देत का व? शाळेत जातो तर दप्तर घेऊन देते, पुस्तक सगळंच घेऊन देते, आणि तसंही काही घेऊन देत राहते. मग काय आपल्या आईला पैसे मागा लागते? कोण खाऊचे पैसे दिले ना तर मी काय करतो पिंके, मी कधी एक ना हे बनवलंय मडकं, त्याच्यात टाकत असतो पैसे, मग त्याच्यात जमा होते. मग लय मोठे झाले का मग मी त्याला फोडत असतो, आणि मग लय मोठे पैसे झाले का मग माझ्या आईला देत असतो. मग तर तू आईला चांगली आहे व, मला माझ्या आईसारखी नाही आहे. मला तर असं वाटते माझी आई चांगली नाही आहे फक्त, नाही तर सगळेच आई चांगले आहे. हा, माझी आई काय करते, पुरे पैसे घेऊन घेते आणि मला काहीच घेऊन नाही देत. म्हणून मी माझे पैसे खाऊन देत असतो, देतच नाही मग माझ्या आईले. मला माहित आहे का, त्या दिवशी आपले शामराव काका नाही काय, शामराव काकानं म्हटलं म्हणे दुकानात जाय म्हणे त्या आजीच्या, आणि तिथं जाऊन म्हणे 10 रुपयाचं नाही तर 20 रुपयाचं काहीतरी घेऊन घे म्हणे. तुला वाटन तेवढ्याचं घे म्हणे, तुला काय काय पाहिजे सगळं घेऊन घे म्हणे पिंके. खरंच काय व, मला तर गावात कोणीच नाही म्हणत हो मग का तू काहीतरी घेऊन घे पिंकी, काहीतरी घे पिंकी, कोणीच नाही म्हणत बिचारे. कसे आहे व, मग मी माझ्या लाडच नाही करत वाटते गावातले लोक कोणी. तू या करते आहे ना, मी काळी आहे ना म्हणून मला तरी कोणी चिडवते, तू काळी आहे तू काळी आहे असं म्हणते सगळेजण. आणि मला काय म्हणते, तुझं लग्न नाही होईल म्हणे, तू काळी आहे म्हणते, असे म्हणते. मला कोणीच माझ्यासोबत कोणी लग्न नाही करणार म्हणते, असे म्हणते मला कोणीतरी. मॅट आहे ती मॅट, तू सांग काळं असलं म्हणजे लग्न नाही होत काय? मग तर किती बाया तर काळ्याच आहे, मग त्याचे तर लग्नही झाले आहे. माहित आहे मला तुला आवडतं, तू अशी काळी दिसते की नाही, आणि मी अशी गोरी दिसतो पांढरी फटक पांढऱ्या कबूतर सारखी. मला मी आवडतच नाही, मला तूच आवडतं. असं वाटते का तुझा रंग मला येऊन गेला पाहिजे, माझा रंग तुला येऊन गेला पाहिजे. मला माझा रंग तर बिलकुल आवडत नाही. मग मला म्हणते कधी कोणी कोणी, मला माहित आहे काय पिंके, त्या दिवशी रंजू काकू नाही का, रंजू काकूनं चिडवलं म्हणे तू काळी आहे म्हणे, डोमडी आहे म्हणे, असं म्हटलं.
म्हटलं हाव का हो पिंके, पण चांगलं नाही वाटत आहे ना आपल्याला कोण काही म्हटलं म्हणजे चिडवलं म्हणजे. मी म्हणतो कायले म्हणा, आपल्याला कसं शिकवते शाळेत का कोणी कसंही असलं तर कोणाला काही म्हणायचं नाही म्हणून. मग मुलं ही देवाघरची फुलं आहे असं म्हणते ना आपले सर. मग या गावातले लोक कोण असे करते. चाल ना तिकडे, आपण तिकडे गेलो ना आता. इथंच बसशील काय? इथं कधी मला आवडतच नाही, माझ्या घरासमोर बसलं. तिकडे जाऊ मस्त, तिकडे खेळू आपण. नाही मी आता घरी जातो, मला कधी शेण आणा लागते. ते गावातले नाही जात काय, ढोरं नाही जात काय तिथं, तिथून सगळं शेण जमा करा लागते मला आता. शेणाचं काय करते तुझ्या घरी? माझ्या घरी अंगण आहे ना समोर, माझी आई सडा टाकते तिथं अन मातीचा आहे अंदर, ते सारवते. म्हणून ना मला शेण आणा लागते. माझी आई म्हणते मला कामाला जाते, मला म्हणते तू म्हणते ते तिथून शेण जमा करून घेत जाय म्हणते गोठाणावरून म्हणते. मग मी आणत असतो, एक बाल्टी शेण घेऊन येत असतो, रोज आणतो. माझी आई मग मला काही म्हणत नाही. माझी आई बाया खूप लाड करते. तशी माझी आई मी काही केलं नाही केलं ना तरी माझी आई खूप लाड करते. माझ्या बाबा माझी लाड करते. हाव काय हो, मस्त मजा येत असेल ना. चल ना मग मी येतो ना त्यासोबत शेण आणाले. आपण दोघी जणी कधी शेणच आणू. हा आणि मस्त मग तुझ्या घरी नेऊन ठेवू. नाही ना, तुझी आई बाहेर गेली आहे ना, मग हे कुत्रा जाईल ना घरात, दरवाजा उघडाच आहे ना. नाही जात नाही तो बसते इथं. तो की लय हुशार आहे. कालू आहे तो, कालू. त्याला मी कालूच म्हणत असतो. मी तर काळी आहे, मग मला कालूच म्हणून काय मग कोणी. हटवा, तो तर कुत्रा आहे, तू पोरगी आहे, तुला कोण कालू म्हणून. याले कुत्र्याला कालू म्हणत असते, मी म्हणत असतो याला अशी. कालू तू इथंच बसजो, घरावर लक्ष ठेवजो, घरात जाजो नको आणि माझ्या घरच्या भाकरी खाजो नको. माझी आई मला मारन, माझ्या बरोबर तुलाही मारन. तुला याच्यानंतर मी माझ्या घरी येऊनही देऊन जाते भाकरी खाल्ल्या तर. एवढं समजते काय हो पिंकी, त्याला एवढं सांगून राहिली. एवढा हुशार आहे का तो हुशार आहे आणि माहित आहे इमानदारी आहे. मी त्याच्या भरोशावर पुरं घरही टाकून गेली ना तर तो कोणाला घरातही जाऊ देत काय म्हटलं. एवढा हुशार आहे तो. पण माझ्या आईला माझ्यावर भरोसा नाही ना जरासही. माझ्या आईला काय म्हणतो मी, याला बसू देत जाई आई इथं, याला मी रोज एक पोळी देत जाईन. नाहीच म्हणतो माझी आई, हाकल मध्ये त्याला म्हणते तिकडे म्हणते. मला आवडतच नाही, माझ्या आईला कुत्रा आवडतच नाही. तरी मी कोणी याला जबरदस्ती देत असतो. माझ्या ताटात माहिती काय, 2 पोळ्या जेवतो मी, 3 पोळ्या घेऊन घेतो, 1 पोळी याला आणून देत असतो बरोबर. हाकून घेते, मग माझे कामही करते. होईन ना मागं मग अजून. तू इथंच थांब कालू, मी बातच येतो, मी वाट पाहिजो. चल आता नाही येत आपल्या माग. मग पोट्टा कुठे गेला गड्या काय सांग. हाय का पोट्टी माहितची बातच गायब होते. मी गेली ना अशी पळाली ते उठून, तोपर्यंत इथं खिल्ली आणि गेली. एवढी तिला घरी चांगली कांटोच तिला आज चांगली काळी ना. आणि कुत्र पाय, कुत्र दरवाजात जाऊन बसलं. हट दरवाजात जाऊन बसला साजरा. अन भाकरी घेतल्या असं घरातल्या कोण सगळ्या. मोठी रक्षण करायला बसवलं तिनं तुला इथं का भाकरी खायला बसवला. चल होय तिकडे जाय. हट साजरा बसला दरवाजात. हा आणि पोट्टी कुठे गेली ते, तिच्या मागे कोण नाही गेला. तू तिच्या मागे जायला पाहिजे होतं. हे खाऊ घालते ना तुला. इथं घरात बसला, घेतलं असं सारं घरातलं खाऊन बाई यानं. हा तोंड टाकलं असं कायच्या सागर कोण काय झालं, एवढं अर्जंट कोण बोलावलं तुम्हाला. हा काही चुकलं काय, काही झालं काय? मला एक गोष्ट सांग, तू तुझ्या घरचे लग्न कधी काढतो म्हणते, करायचं आहे का नाही करायचं आहे म्हणते. नसन करायचं तर तसं सांग, मग आपण आपल्या मनानं करून घेऊ म्हटलं. मग हो, मी माझ्या आईला कशी म्हणू डायरेक्ट अशी तोंडानं लग्न काढ म्हणून लवकर. काय म्हणून मला म्हणून पोरीलाच घाई आहे म्हणून लग्नाची म्हणून. असं नाही काय मी अजून म्हणू तर काय म्हणू. त्या दिवशी तरी म्हटलं आई पत्रिका घेतली का टाकणं, कोणा तारखेचं काढतं, काय काढतं मुहूर्त ते काढ. पण मैया ऐकायला खालीच ते काय करू मी आता. मैया म्हणते तुला काय म्हणते, तुला कोणती कमाई करायला लागते म्हणते, पैसे काय म्हणते झाडाला लागून राहिले काय म्हणते. हा तुला काय म्हणते खर्च नाही करायला लागत काय म्हणते, लग्न म्हणजे सोपं आहे काय म्हणते, अशी म्हणते मैया. सांग आता काय बोलू मी. हा पैसे नसेल तर गोष्ट आलं ना काय. त्या घरात आईचीच चालते काय सगळी, बाबा गिबाची काही चालत नाही काय. बाबा काही बोलत नाही, ते भावाची कोणाचीच नाही चालत काय, फक्त आईचीच चालते काय. पैसे नसन तर पैसे देतो म्हणा मी, पण लग्न लवकर काढा म्हणा. तिकडे माई आई म्हटलं तुला माहित नाही काय, जशी तू ये तशी माई आई आहे. माई आईला पहिलेच पसंत नाही आहे. माई आई म्हणते का तिकडली पोरगी कर, तिच्या इकडची तिच्या भावाची. म्या नाही म्हटलं हिच्यासोबतच करायचं आहे, नाही तर मग फालतू कोणी ताल बिघडून जाईल म्हटलं आपला. काय करू मी आता सांग ना. मला तर असं वाटतं कधी कधी का पळून गेलो असतं तर पुरलं असतं. कायलेच फालतू फसकटात पडलो ह्या लग्नाच्या. खरंच करून घेतलं असतं स्वतःच्या मनानं, मग पाहत होतं बाकीचं. तर मग चाल ना आता चाल करून घेऊ लग्न मंदिरात जाऊन. बाकीचं पाहत बस मग करा नाही तर नका करू. बरोबर नाही का, आपल्या घरी जाऊन रिसेप्शन देऊन टाकू तिकडे मला एकदा कसं आहे, एकदा तू इथून निघाली का मग मी माझ्या मर्जीचा मालक झालो. मग मला कोणाची परमिशन नाही घ्यायला लागत.
आता तू यायनं ओढलो आहे मी खरं. हे पण मी आज म्हणतो घरी शेवट. आज जर माझ्या आईनं नाही म्हटलं तर मग उद्या तू ये, आपण मंदिरात जाऊ आणि तिथं हार टाकून घेऊ दोघं जण. बस संपलं, टेन्शन खतम. मी त्या घरी येऊन जातो आणि तू काही मग बाकीचं टेन्शन घेऊ नको. झालं मग आपलं लग्न झालं का संपला विषय संपला. माझ्या आईचं म्हणणं कसं आहे, माझ्या आईला एक तर तू नाही आहे पसंत सागर. माझ्या आईले सर्व्हिसवालाच जवळ पाहिजे होता म्हणून तो पोलीसवाला भल्ला आवडला होता माझ्या आईले. मागा आला होता ना रुपालीसाठी, तो त्याला आणलं होतं माझ्या आईने धरून. मी म्हणून मी याच्यासोबत करत नाही, माझी आई म्हणे याच्यासोबत कर म्हणे. ठीक आहे तसंच करतो मी, तसंच करतो. कारण इकडे माझी माईक हेव आणून राहिली, तिकडे तुही माईक हेव आणून राहिली. त्याच्यापेक्षा राहू दे. आणि मला काही वेळ नाही आहे, मला माझा बिझनेस वाढवायचा आहे. हां पहिलेच काय म्हणते मी इकडचे तिकडचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे. मला कसं आहे मग कुठं फिरायला जायला लागते, काही जायला लागते. तर एकटं जाण्याऐवजी मग दोघंही चालत जातो ना आपण. कुठं दुबईला जाणं आहे, कुठं गोव्याला जाणं आहे. मग तिकडे एकटा गेल्यापेक्षा माझ्या विषय चालू आहे का दोघंही जण जाऊ आपण. दोघांचं फिरणंही होते आणि मग कामही होते. होत नाही का तू सांग. हो बरोबर आहे तुझं. पण आता काय करूया, घरचे ऐकत नाही ना माझ्या आईला. तर म्हटलंय ना असं, माझ्या आईला तर असं वाटते का आपलं गावच लय मोठं आहे, इथंच तर फिरलं तर लय आहे म्हणते. एवढ्या दूर कायले फिरायला जायला लागते म्हणते, अशी म्हणते माझी आई. ते कधी गावाच्या बाहेर गेलीच नाही ना. हे तर रश्मी होय. सांग, हिचं लग्न जुळलं तरी कोणा पुरासोबत भेटून राहिली आहे. किती बदमाश पोट्टी आहे. हिच्या माईला तर सांगतोच मी, लग्न जुळलं म्हणून त्या पोरीचं, तरी तू पोरगी म्हणून त्याच्यासोबत भेटून राहिली म्हणून. हिला काही आवाज देत नाही, हिला काही म्हणत नाही आता काही. हिच्या माईलाच म्हणून, हिची माय तशी लय नाकानं गोष्टी करते. माय पाहिली अशी भांडगोळ्यावालाची पोट्टी अशी, ह्या पोट्ट्याला त्या पोट्ट्याला घेऊन फिरून राहिली. आणि ते माझ्या घराजवळ मग म्हणून का नाही रंजू पाहायला आली, मी काय याच्या मागं फिरत राहतो काय. माझ्याच घराजवळ आले आणि मला दिसले तर मग म्हणून रंजू काकून म्हटलं, रंजू काकून आग लावली. रश्मीताई काय हो पिंकी, जाणं सारखी इथं कायले थांबली. रश्मीताई आम्ही असं जाईन काय आता. तुम्ही म्हटलं भाऊजी सोबत भेटत राहिले. भाऊजी आहे काय? भाऊजी नमस्कार, मी पिंकी, मला ओळख द्या भाऊजी. जाणं घरी जाणं, तू आई वाट पाहून राहिली ना. माझी आई घरीच नाही आहे रश्मीताई, माझी आई तर गावात गेली. माझी आई कशी वाट पाहिन, माझ्या समोरच गेली म्हणून तर मी इकडे आली. मी आता गंगा काकूनच सांगतो रश्मीताई तिथं आहे म्हणून, भाऊजी सोबत उभी आहे म्हणून असं सांगतोच. भाऊजी नाही गंगा काकूले माहित नसेल ना, मी सांगतो आता गंगा काकूले. पोट्टे सांगू नको गंगा काकूले. गंगा काकू माझी वरात काढन गावात, सांगू नको बिलकुल. काय पाहिजे तुला मला सांग. भल्ली समजदार आहे रश्मीताई तू. मी काय म्हणतो रश्मीताई, मला कधी चिप्सचे पाकिट खायचे आहे. मला 20 रुपये दे, 20 रुपये पाहिजे मला. 10 रुपये इले, 10 रुपये मला. नाही मला नाही पाहिजे, मी नाही खात. माझी आई मला कल्ला करते. घेऊन घे ना, घेऊन राहिले तर चुपचाप घेऊन घे ना. नाही लागून तुला तर मला देऊन देजो, उद्या कोण घेऊन अजून एक. पण घेऊन घे, नाही नको म्हणू. देते तर कायला नाही म्हणा. बरं मी देतो तुला 20 रुपये नाही 50 रुपये देतो, समजलं. पण घरी गोष्ट सांगू नको. जाय आता, थोड्या वेळाने देतो मी पैसे तुले. रश्मीताई तू देशील नाही मग, मला पक्क पाहिजे, प्रॉमिस पाहिजे. हा प्रॉमिस. जाय लवकर. चाल मग काय जातो मी. फक्त मी म्हटली ते गोष्ट लक्षात ठेव, जो मी फोन करून तुला संध्याकाळी. काय विचारलं काय म्हणून विचारपूस करजो तू यायले. आणि मी तर म्हणतो त्या पोरीनं सांगितलं तर सांगू दे ना तिले. याच्या यानं माहीत तरी होऊन जाईल अशी गोष्ट आहे म्हणून भेटून राहिले म्हणून. लग्नही झालं तरी लपून चोरून, साक्षगंध झालं तरी तर करून तरी दिन पटकन लग्न. माझ्या आईवर असर नाही होत त्याचा. उलट माझी आई माहित आहे, साक्षगंध झालं ना भेटून राहिले म्हणून तुम्ही चोरून लग्न तोडून टाकन म्हटलं, अशातली आहे म्हणून नाही म्हणतो मी. बरं मी सांगतो ना संध्याकाळी काय म्हणते तर घरी. आता तू जाय काय. बरोबर ठीक आहे, चाललो मी. असं हेच पोरग काय कडे मग साक्षगंध झालं याच्यासोबत. आणि मग कायले भेटून राहिले हे चोरून. नाही बाई, दुसरं पोरग असं हे साक्षगंध झाल्यावर लपून कायले भेटून पोरगी. घरी येईल नाही तर हे त्याच्या घरी जाईल, असं नाही होत. हे दुसरंच कोणी असन. याच्या आडमधून आता पोट्टी भेटली पिंकी नाहीतरी पाहिलं. आता मी पाहिलं, मी म्हटलं तरी हे काय म्हणून पिंकीनंच सांगितलं असं म्हणून. याचा फायदा घेऊन आपण काही ना काही म्हणा लागून गंगाले. तशी गंगाला शायनी आहे. चला आता जातो पटकन गंगाच्या घरी आणि तिला बाहेर आवाज देतो, कोणाच्या समोर काही सांगत नाही आणि सांगून देतो गोष्ट काय झाली तर. रंजू काय म्हणता. कुठं चालली म्हटलं तिकडे. हा निघाली काय अजून, गावात चालली काय, काही काम आहे का गावात जायचं आता. नाही गावात काय चालली हो मी, गावात नाही चालली. तिकडे कोणी ते पानवाल्याचा आवाज आला मध्ये. मला म्हटलं पाहिजे त्याला आवाज देतो, म्हटलं पान खायचं मन करून राहिलं. पानं कधीपासून खायला लागली तू. पान तर कधी नाही खाल्लं त्या. मला खोटं बोलून राहिली काय. कुठं तरी चालली ना, खरोखर सांग मला कुठं चालली तर. नाही चालली, कुठंच नाही जात, घरात जातो. घरात नको जाऊ, ते झालं ना आता सगळं स्वयंपाक पाणी गिनी झालं ना, तर हे जरासं झाडून टाक. हे शेण गिन पडला इथं, हे उचल वाचल करणं हे नाही समजत काय. लोक घेऊन जाते ना, मग आईतच शेण घेऊन जाते म्हटलं. आता गाई गेल्या गोठ्यानावर, पण हे शेण राहिलं ना बातच ते गावातल्या बाया नेते उचलून, त्या तरी गौऱ्या करून घेते. अंगणीत सडा टाकते. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही जरासं. आपणही करावं म्हणून. आपल्या घरी शेण असून आपल्याला काय म्हणते तर तसंच राहते. लोक घेऊन जाते आपल्या घरचं.
अरे तुम्ही कुठे जाता? तुम्ही कुठे चालले? मलाच करायला लावता हे ढोरा वासरायचं हे इथे. इकून टाका ढोरा वासरा मायकून नाही होत. नुसतं काय म्हणते तर म्हशीचं करणं, गाईचं करणं, ढोराचं करणं, वासराचं कर, एवढं होत नाही मायकून. माझ्या जीव थकून जाते सारा. कामालाही जाणं, तिकून आल्यावर घरातलंही करणं आणि ढोरा वासराचंही करणं थकत नाही काय? तुम्ही तरी ढोरायचं करता, वावरातलं करता न बस. मी म्हणतो काय तुला कामाला जाय म्हणून लोकांच्या इकडे तुला ताक लागली राहते. हा पैसे पाहिजे तुला जवळ ठेवायला म्हणून. मी म्हणतो काही गरजच नाही ना. मी तर त्याला पैसे देतो ना. मग कायले पाहिजे तुला लोकांच्या इकडे कामाला जाणं? घरी राहत जाय, आपलं ढोरं वासरायचं करत जाय. हे ढोरं वासरच तर किती देते आपल्याला? दूध पाणी किती निघते, खात निघते. मग खात्याचे पैसे घेऊन घेत जा ना तू. पण हे उचल खाचल तर करत जाय. झाड झूड उचलाव मस्त आणि आपलं घरात राहा. काही झालं तिकडे तिकडे लेकरही ना आता आज उद्या सुट्ट्या लागले ते तर मग लेकरावर लक्ष देजो. लेकरं बिचारे तिकडेच तिकडे राहते. त्याला आई बाबा पाहिजे. आणि काही आता होका गिका घेऊ नको आता. लेकर आहे तोपर्यंत, नाही तर मग म्हणशी नसून काय म्हणते म्हणून. काय माय मागं लागले राहता वनी रे? करू देत जाना मला माय मनानं जरासं. तुमच्याच मनानं जगू काय? मी माय मनानं काहीच नाही करू काय? अरे बा तू याच मनानं कर. मी काय तुला धरून ठेवलाय? कुठं जायचं याच आहे जाणं तू करणं. पण कोणी जास्तीचे कामं नको करू. मला माहिती आहे तू कुठं चालली, पण आता मी काही बोलत नाही आणि गोष्ट काही वाढवत नाही. हो त्याच्याच्यानं तुला सांगून राहिलो. आणि तुला जायचंच असन तर त्या कुसुम कुठच्या दुकानात जाय. आता पोट्टे येईन तर बिस्किटचे पुडे गिडे त्याच्यासाठी ते चिप्सचे पुडे गिडे आणून ठेवून दे. लेकरं आल्यावर द्यायला लागते काही ना काही. लेकरच आणते त्याच्यासाठी. त्याला कायले आपल्याला आणा लागते? त्याच्या मनानं आणते ते खायचं. त्याला काय पाहिजे काय नाही. मी कसं काय आणून द्यायला? काय आवडते काय नाही तर. मग ठीक आहे ना, मग घरातलं करणं. आता काय इकडे तिकडे जात बसतो. अहो तुम्हाला माहित आहे काय? आता रश्मी नाही का, रश्मी गंगाची पोरगी आणि एक पोरग इथं आपल्या ढोराजवळ इथं बोलून राहिले होते. हा मग मी पाहिलं तर माहित आहे पोरग दिसलं. आता तिचं तर लग्न जुळलं, साक्षगंधही झालं. हा मग शोभते काय त्या पोरीला आता दुसऱ्या पोरीसोबत भेटणं? सांगा बरं तुम्ही, बरोबर आहे का हे? जाऊ दे ना, त्याचा प्रश्न आहे तो. त्या पोरीचे पट्टे ते करते आणि तिच्या आई वडिलांचे पट्टे ते करते. आपण कायले म्हणावं काही. आता त्यानं काय म्हणते तर पोरीचं लग्न जुळलं आहे तर लग्न करून नाही द्यावं काय लवकर? कायसाठी रेंगाडत ठेवत बसाव? किती दिवस झाले आता लग्न जुळलं, साक्षगंध झालं. आता कायची वाट पाहून राहिली ते अजून? मग समजत नाही? बैल नाही समजत तर माणसाला नाही समजत. मला म्हणा लागून गंगाराम भाऊले आता त्या दिवशी आले होते. मला अजून ट्रॅक्टर सांगायला जावं लागते माझ्या अजून ट्रॅक्टर सांगायचं आहे. पाणी आलं तर कुटार ओलं होऊन जाईल, वावरात पडला आहे म्हणते. घेऊन येतो मी. बरं मी जातो तिकडे, काय ट्रॅक्टर सांगायला जातो मी. तू घरीच राह, कुठं जायचं नको. बरं ठीक आहे, जा मग तुम्ही. मला तर बिचारे कोणाला गोष्ट नाही सांगितली का माझ्या पोटातच दुखते. कसं तरी गुडगुडच होते माझ्या पोटात. आता कोणाला सांगू गड्या मी गोष्ट? कोणीच नाही ऐकत आता. आता ह्या गाईला सांगू काय? नाही गाय काय ऐकत नाही गोष्ट. नाही आता पाहिजे कोणाला सांगू तर एखादी बहीण भेटणच कोण ना कोणी. आणि तसंही मला लाडक्या बहिणीचे पैसे आणायला जायचं आहे. कोणाला म्हणू आता? शिलाले म्हणू काय? शिलाच्या पोट्टीनं तर पाहिलंच आहे, नाही तरी त्या पोट्ट्याले. शिलालेच म्हणतो. ते हाय एक, तिला येते पैसे. रंजूबाई कोणाची वाट पाहून राहिली व? माय बरं झालं बाई, कोण ना कोणी बाई भेटली मला. हा आणि ही गोष्टही नाही सांगत कोणाला. हे तर बायाटाच आहे, इले काही सांगितलं ते कोणाची गोष्ट कोणाला सांगत नाही. इलेच सांगून द्या तुम्ही सगळं आता. काऊन काय झालं? कायसाठी भेटल्या? बरं झालं कोण ना कोणी. काऊन कुठं जायचं होतं काय? सोबती पाहिजे होती का तुले? तुला लाडक्या बहिणीचे पैसे भेटत असेल ना मुन्नी? भेटत असेल तर चाल ना, जाऊ आपण दोघी जणी पैसे आणण्यासाठी. हो भेटते ना. माहीत 2-3 महिन्याचे काढायचेच आहे विचार अजून. 2-3 महिने झाले जातो केलं आणि गेलीच नाही पैसे आणाले. आता विचार करून राहिली होती, 2-4 दिवस झाले चालू आहे विचार, जाऊ का नाही जाऊ, काय करू आता. लग्न राहील म्हटलं तर खर्च पाण्याला होऊन जाते म्हटलं पैसे, म्हणून मग जातो म्हटलं बाई. चाल मग आज दोघी जणी चाललं जाऊ आपण. आणि काय म्हणते तर पैसे घेऊन येऊ तिकून. हो चालेल ना, तर दुपारी जाऊ, पण आताच नाही जाऊ. मला कोणी दूध पाहिजे आता. दूध आहे का तुझ्या घरी? आता एवढे ढोर आहे तर दूध तर असंच म्हणा. मला दूध पाहिजे होतं अर्धा लिटर. भेटन काय? दूध आहे ना माझ्या घरी. दूध काऊन नाही राहील माझ्या घरी? दूध आहे तेच कधी ये दूध ठेवतच असतो मी. कधी कोणतं गिराईक येईन सांगता येत नाही का नाही. तर 1 लिटर 2 लिटर दूध पडलंच राहते माझ्या घरी. कधी लागलं तर येऊन जात जाय. हो पाहुणे आले काय? जवळ आला का तुझ्या घरी? हट माझ्या घरी कोणता जवळ येईन व? मलाच पाहिजे आता. काय व भाज्या खायला मन नाही करत. चाल म्हटलं दूध पीठ जेऊ म्हटलं, म्हणून होय आली मी दूध न्यासाठी. म्हटलं चला तर रंजूच्या घरी असं म्हटलं दूध. कुठं तर राहत नाही, मग आता दूध आली तिकडे जायला लागते. एवढ्या दूर आपल्याकडून जाणं होत नाही. म्हटलं असं तर ठीक, नसन तर ठीक, म्हणून आली मग इकडे. माझ्या घरी कोणता जवळ येणार आहे बाई? आता त्या बहिणीच्या पोरीचा जवळ नाही का बाई? तो आहे ना रश्मीच्या घरचा. आता तर रश्मी एका पोरासोबत इथं बोलून राहिली होती. इथं आपण दोघी उभा आहे ना, इथंच उभे होते 2 जण. मी तिकून आली पाहिलं त्याइले. पण आजकालच्या पोराईले काही शरम नाही हो बाई. कोणी पाहून राहिलं आपल्याला का काही? शरम नाही, भेव नाही, काहीच नाही त्याइले. पोरग ओळखीचंच आहे काय? तेच असं नाही तर पावले तिच्या घरचे आले असं गावात तर बोलले असं. नाही दुसरं पोरग होतं. दुसरं पोरग ते माहिती आहे काय? त्या पोराला पहिले भेटे. मी त्या पोरासोबत तिला पहिले पकडलाय. मग त्याच तर पोरासोबत लग्न जुळलं होतं तिचं. ज्याच्यासोबत ते भेटे त्याच पोरासोबत जुळलं. चांगलं आहे पोरग. नाही ना, मला तर दुसरंच दिसलं बिचारे आता यावेळेस. काय माहित, पण मला नक्की माहित नाही. मागूनच पाहिलं त्याला, पण असं वाटून राहिलं मला. जाऊ दे तू, ही गोष्ट माझ्या बहिणीजवळ काही काढजो नको आता. माझी बहीण अजून भांडण बरं तिच्यासोबत. गोष्ट नको करजो माझ्या बहिणीजवळ. दे मला दूध देऊन दे, जाऊ दे घरी. आणि तू काय म्हणते तर तयारी कर. येतो मग मी घंटाक भऱ्यानं जेवण करून येतो आणि मग चाललं जाऊ.
घेऊन ये मग पैसे काढून. हो माहीतचा मानुशींना आता ते ट्रॅक्टर सांगायला गेले कुठं राहण्याचा इथं, तर तिकडे गेले ते. तर मग ते तिकडून आल्यावरच मला विचारायला लागलं ना त्याला जातो म्हणून. मी करतो विचारपूस आणि येतो मग तुझ्या घरी. काय बोल का शामराव भाऊ, काय कसं काय येणं केलं म्हटलं बा इकडे आज? अरे मी घरच पाहून राहिलो. हे आता कोठ्यात यायला लागते कोणी, इथून दिसायलाही पाहत नाही. कुकडे जा लागते कुकडे नाही तर. मी तुझ्याच घरी आलो होतो. काय म्हणतो जरासं ट्रॅक्टर पाहिजे होता का भाड्यानं? असं असं कायसाठी पाहिजे होता? काय आणायचं होतं? अरे कुठार आणायचं होतं. आपलं गवंड आहे काही तुरीचं कुठार आहे वावरात आपलं गंगाराम भाऊच्या. हे आपलं गंगाराम भाऊ वावर जवळच आहे, दूर काही आहे नाही. तर ट्रिपच्या हिशोबाने म्हटलं आता कसं काही देशील तर सांगून दे म्हटलं बा. ट्रॅक्टर आहे आता तुझ्याजवळ तर. असं असं मला नाही सांगितलं माया बिन त्यानं. माया तर जवळ ढोर आहे का? मला इथं गरज आहे कुटारा गिटाराची. मला नाही म्हटलं त्यानं, मी तर पैसे दिलेच असते. पण बरं जाऊ दे आता, त्या घेतलं तर त्याच आता तू आहे घरी ढोरच आहे. बरं देऊन देतो. काय म्हणते 1000 रुपये ट्रिप? 1000 रुपये ट्रिप लय नाही होईन काय का? हा आता काय म्हणते तर मला तर कुठाराचे पैसे ट्रॅक्टरचे पैसे लय पडून जाईन ना. 500 रुपये देतो बा डिझेल पाण्याले. आता हायच किती दूर इच्छा इथं आहे गंगारामचं वावर, दूर नाही आहे काही. नाही ना का शामराव भाऊ, 1000 रुपये पाहिजेच ना. अन डिझेल किती महाग आहे बा. हा अन माणूस आहे मी स्वतः तर चालवत नाही, तुला तर माहित आहे. मग मैतचं पाहिलं नाही त्या कसं आहे तो बोलते कसं माझ्या भाषा पुतण्या. अन तो काय म्हणतो आता चालून घ्या लागते त्याले. तो तर जरासं 1 रुपया कमी करत नाही. बरं जाऊ दे, कमी जास्त करून 800 रुपये देऊन टाकजो. 800 रुपये? 800 रुपये आता जास्त तर होते, पण आता काय म्हणावं बा. असं करतो 700 रुपये घेऊन घेजो ना. 3 ट्रिपा भरण ना त्या. हा जास्त आहे, पाहून आलो मी काल. तर 3 ट्राल्या भरते त्या. पाय मग आता पाय मी 500 रुपये घेईन तर 1 ट्रॅक्टर मला द्यावं लागेल मग तुले. सांग कबूल आहे काय? तुरीचं कुटार मला देऊन दे अन गवंड्या तू ठेवून घे. नाही का मला दोन्ही पाहिजे ना, माझ्या घरी ढोर आहे ना. बरं जाऊ दे 800 घे तू, पण 3 ट्राल्या मलाच पाहिजे. बरं बरं ठीक आहे बा, आता तू म्हणतो तर कधी जायला लागते, आज का उद्या? उद्या सकाळी सकाळी बस उठलं का बरं पहिली ट्रिप मारली 7 वाजता. थंड्या थंड्या भरला ना तर बरा राहते, जरा सांगायला जमत नाही तो. तर 3 हो का 4 गोट राहिले पैसे मी तेवढ्या देवाला तुले. ठीक आहे ठीक आहे, चल ये मग. हा जातो आता घराकडे, तू इच चल ना, चहा पेजो ना. नाही नाही आता चहा की काही पेत नाही. आता जरा असं आता हिला म्हटलं रंजुले येतो म्हटलं. अन थांब म्हटलं घरी, तिला जायचं असं बाहेर गेर कुठं तर ते जाते मग. तर मी जातो आता घरी जातो. मला आता ढोरेसाठी चारा गिरा आणा लागते ना. कडव टाकलाय वावरात, 2-4 गोजे आणत असतो कापून. हो ढोराईची तर मोठी सोय लावा लागते बाबा. ते काय पाहा लागते आता, ढोराईचं मोठी सोय करायला लागते. 1-2 मिस्ता आता पाठा का हे आपलं वगारा काढणार आहे म्हटलं. मग नाही तर काही तर होत नाही, चारा भेटत नाही. मोठं मुश्किल आहे ढोरायचं का करणं, काही सोपं आहे काय आता. चाल जातो मग आता घरी. हो हो ठीक आहे. चला मग मंडळी, असं आहे नाही का, ढोरा वासरा ज्याच्या इथं आहे त्याला माहीत राहते. पहा मग बाकीचा आता उद्याच्या व्हिडिओ भेटू आपण आता उद्या. तोपर्यंत शांताबाई तर आता शांताबाई तर आहे नाही. आता शामराव भाऊ तर तुम्हाला नमस्कार असं म्हणा लागल. भेटू आपण आता उद्याच्या भागात.